कधी कधी नवऱ्याचा एक शब्द इतका छान दिवस बनवून देतो. आज तोच माझा दिवस होता. प्रीतम सकाळी सकाळी बोलला, दीपिका पटकन रेडी हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हणून मी रेडी झाली. अर्धी तर मी झोपेतच होती. चला असो. त्यानंतर त्यांनी मला घेऊन आलेला इराणी चहा विथ बनमस्का खायला, जे की मला खूप आवडतं. माझं ऑल टाईम फेवरेट आहे. आता मी त्याला कधीच नाही म्हणणार की तुम्हाला सरप्राईजच देत नाही. त्यातही जर मॉर्निंगला त्याने असं सरप्राईज दिलं, दॅट इज द नेक्स्ट लेवल हॅपीनेस. त्यानंतर सर्वात आधी तर मला नेहमी ठरलेलं असतं, आम्ही कुठेही काही खायला गेलो होतो, प्रीतम त्या अव्यूला कॅरी करतो, मी त्यालाही भरवते, मी स्वतःही खाते आणि अव्यूलाही भरवते. असंच आमचं नेहमी चाललेलं असते. त्यानंतर बाजूलाच ना एक छान नर्सरी होती. म्हटलं चल असंच बघून येऊ, घ्यायचं की नाही घ्यायचं ते नंतर डिसाईड करू. तिथे गेल्यावर इतके छान छान झाडे होते, पण थोडे कॉस्टली होते. पण मला ॲक्च्युली एक्झॅक्ट त्याचं रेट काय माहिती नव्हतं. पण मी तिथनं एवढं सगळं घेऊन आली होती आणि माझं मन ना खूप जास्ती सॅटिस्फाईड होतं. त्यानंतर छान आंघोळ करून घेतली, कारण मॉर्निंगला तशीच निघाली होती, काही आंघोळ केली नव्हती. लगेचच देवाची पूजा करून घेतली आणि लगेचच मग स्वयंपाक करायला घेतलं. स्वयंपाकामध्ये आज नॉनव्हेज होतं आणि त्यातच प्रीतमला म्हटलं थोडं टेस्ट करून सांग शिजलं की नाही शिजलं. प्रीतमची ही सगळ्यात फेवरेट भाजी आहे आणि त्यातच त्याला ते खूप आवडतं. प्रॉपर भाजी शिजली होती. त्यानंतर त्याला प्लेट बनवून दिली आणि आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं. लगेचच सगळं किचन आवरून घेतलं, कारण लगेच आवरणं खूप गरजेचं असते, नाहीतर ते राहून गेलं तर राहूनच जाते. त्यानंतर आता युचं थोडं फिट कमी करायचं चाललं आहे, त्यामुळे प्रीतमला ह्या कामाला लावावं लागतं की बाई याला झोपव तू. त्याने त्याला झोपवलं. त्यानंतर 4 वाजता काहीतरी आम्ही चहा प्यायला घेतलं. आज संडे असल्यामुळे भरपूर सारे भाज्या आणल्या होत्या. आज प्रीतमला सुद्धा सोबत घेऊन गेली होती, कारण तब्येत काही बरोबर नाही आहे. सगळ्या भाज्या छान रचवून ठेवल्या. त्याचबरोबर कोथिंबीर पण रचवून ठेवायची होती, पण ती मातीची होती, त्यामुळे आधी ती तोडायला घेतली, छान अशी निवडून ठेवली. त्यानंतर मी, प्रीतम आणि अव्यूसुद्धा बाहेर पडलो परत. त्यानंतर इथे जी गाडी चालली आहे ना, बस, ती अव्यूला खूप अट्रॅक्ट करत होती. आज इथे आम्ही 2 ते 3दा आलो आहे, पण आज त्याला स्पेशल वाटत होतं, कारण मोस्ट ऑफ टाइम ती गाडी बंद असते. आज ती सुरू होती. त्याचं खूप अट्रॅक्शन होत होतं, पण आम्हाला माहिती होतं तिथे बसवल्यानंतर तो 2 मिनिटं सुद्धा बसणार नाही. चला असो. त्यानंतर गोकुळला गेलो, छान छान सामान घेतलं आणि मग घराकडे निघालो. चला भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.